हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठापासून आपला गॅस कसा क्लीन करायचा, कसा स्वच्छ करायचा, ही खूप छान अशी मी सोपी आणि साधी पद्धत सांगणार आहे तुम्हाला. तर बघा, आत्ताच माझा स्वयंपाक झाला होता आणि त्यानंतर भांडी बी क्लीन करून झाली होती. तर म्हणलं चला आता मी गॅस स्वच्छच करणार होते, तर ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथं बघू शकता आपलं पहिल्यांदा काम असतं ते म्हणजे गॅस ओटा आणि गॅस स्वच्छ करायचा. जे की न चुकता कधीही ते म्हणजे राहत नाही आणि ते करावंच लागतं. तर बघा आपण गॅसचे बर्नर म्हणजे दररोज काही स्वच्छ करत बसत नाही. ते कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून जेव्हा की ते जास्त म्हणजे कमी गॅस चालायला लागतो ना, जेव्हा आपण स्वयंपाक करताना मग खूप सारा मग आपल्याला त्रास होतो. त्यावेळेस स्वच्छ करायला सुरुवात करतो. तर तसंच माझ्या बाबतीतही झालं होतं. ते खूप जरा खराब झाले होते. तर म्हटलं चला आज जरा क्लीन करू. जे की त्याचे होल मोकळे झाले पाहिजे जेणेकरून गॅस चांगला चालला पाहिजे. तर त्यावर मी कोणताही आपण एक शॅम्पू घ्या किंवा हँड वॉश. तर मी हँड वॉशच घेतलेला आहे. तर हँड वॉश टाकून घ्यायचा छानपैकी आणि त्यानंतर मग मी घेतलेले लिंबू थोडंसं लिंबू उरलेलं. तर ते लिंबू टाकून लिंबाचा रस टाकून घ्या. यामुळं काय होतं की म्हणजे जे होल पॅक झालेले आहेत ते मोकळे व्हायला मदत होतात. तर बघा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल किंवा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर बघा इथं मी छान सगळ्या गोष्टी टाकून घेतल्या जे की मीठ, आपला जो शॅम्पू किंवा हँड वॉश आणि प्लस लिंबू आणि छान घासून घेतलं. पण आपल्याला हे 10-15 मिनिटं तसंच ठेवायचंय. मी ते घासलं जरा वेळ आणि बाजूला ठेवलं तसंच ते. आणि त्यानंतर इथं बघा मी गॅस पुसते या. आणि इथं मला एकच सांगायचंय की गॅस कधीही धुवू नका. म्हणजे जास्त पाणी ओतून मी पहिली तशीच करायची. गॅस पाणी ओतून धुवायची पण गॅस लिकेज होतो. गॅस कमी चालायला सुरुवात होतो आणि लिकेज होतो. वास येतो आपल्या गॅसचा. त्यामुळं आपण कधीही गॅस म्हणजे बदा-बदा असं जास्त पाणी ओतून धुवू नका. कधीतरी धुवू शकता तुम्ही, की ज्यावेळेस तुमचा खूप जास्त खराब गॅस झालाय, खूप जास्त स्वयंपाक झाला गॅसवर आणि तसं झालं तर ठीक आहे एखाद्या वेळेस. पण तुम्ही दररोजच गॅस असं पाणी ओतून धुवू नका. मला माहिती आहे, की म्हणजे सवय लागती. गॅस धुल्याशिवाय म्हणजे करमत नाही आणि ही आपल्या कामाची एक पद्धत असते. पण तसं पुसला तरीही छान गॅस निघतो. जसं की धुल्यासारखं निघू शकतो. तुम्ही इथं बघू शकता मी एक बादलीत थोडंसं पाणी घेतलंय, थोडा निरमा टाकला. जो की आपण कपडे धुवायला जो घेतो तो. नाहीतर तुम्ही काहीही टाकू शकता, जे की तुम्ही ज्याने पुसता ते टाका. आणि छान कपड्यानं जसं पाहिजे तसं तुम्हाला गॅस निघू शकतो. अगोदर फक्त जेवढी काही घाण आहे ती हाताने काढायची, जी किचन कट्ट्यावर असते ती. म्हणजे जे कापड तुम्ही घेतलंय पुसायला ते जास्त खराब नाही होत. आणि त्यानंतर मस्तपैकी गॅस तुम्ही पुसून घेऊ शकता. पाणी ओतायची काहीही गरज नाही. आणि दररोज पाणी ओतल्यानं पुढं गॅसला खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो. खूप जास्त वास येतो गॅसचा. त्याचबरोबर आपला गॅस लवकर संपतो. जसं की माझ्या बाबतीतही असं झालं तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या. नाहीतर अगोदर मी पण खूप जास्त म्हणजे धुवूनच गॅस घ्यायची. म्हणजे मला वाटायचं पुसण्यापेक्षा आपलं धुवून घेतलेलं बरं. पण असं काही नसतं. त्यामुळं आपण गॅस स्वच्छ आणि म्हणजे ओल्या कपड्यानं पुसून घ्या. स्वच्छ निघतो. त्यानंतर ते झालं. मी गॅस पुसून घेतला. त्याच्या पाठीमागे जरा भिंत खराब झाली होती. ती पण मी ओल्या कपड्यानं पुसून घेतली. जे की आपले स्वयंपाकाचे म्हणजे स्वयंपाक करताना भाजीचे डाग-बीग पडतात, ते ओल्या कपड्याने सहज निघतात. त्याला काही दररोज घासत बसायची काही गरज नाही. आपण महिन्यातून हे छान घासून घेतोच की. त्यानंतर मेन पॉइंट येतो तो म्हणजे बेसिन ते जे की आपण दररोजच त्याला घासावं लागतं. जे की हे गॅसवरचे हे असतात ते मी दररोजच घासते हे भांडे. पण ते बर्नर काही दररोज कोण स्वच्छ करत बसत नाही. त्यानंतर बेसिन मी छान घासून घेते. घासणीनं जे आपण भांड्याला साबण वापरतो ते. आमच्या इकडं पाणी म्हणजे नळाला 24 तास नसतं. त्यामुळं असा ड्रम भरून ठेवावा लागतो. तर माझं होऊन जातं. कधी-कधी पाणी राहतं भांडी घासताना, कधी-कधी नाही राहत. मग त्यावेळेस थोडंसं हे होतं, पण होतं ॲडजस्ट. तर छान मी असं बेसिन घासून घेते. नळ पण घासून घ्या. कारण नळांवर खूप पांढरे डाग उमटतात. जे की पाण्याचे, भांड्याचे किंवा साबणाचे ते खूप पांढरे डाग उमटतात. ते यामुळे ते नळ मी दररोजच पुसून घेते जसं हाताशी. आणि त्यानंतर हा ड्रम पण पुसून घ्यावा लागतो. कारण तो पण असा पांढरा-पांढरा पडतो. म्हणजे महिन्यातून एकदा घासतेच पूर्ण ड्रम.
पण दररोज तर पुसून घेते फक्त. तर बघा फायनली माझं किचन पूर्ण स्वच्छ झालंय, पूर्ण भांडी घासून झाले. आणि एक सवय लागली की ड्रमवरच भांड्याची जाळी ठेवायची. ती कधीतरी भीती वाटते की खाली पडती का काय, पण तसं काय नाही होत. त्यामुळे ती सवयच लागली. आणि छान असा गॅस पण क्लीन झालाय. गॅसच्या पाठीमागची जी भिंत आहे ती पण स्वच्छ झाली, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही पुसून घेतलं तरी. त्यानंतर बघा आपले जे बर्नर आपण तसेच ठेवले होते थोडेसे घासून, ते छान भिजले आहेत. तर ते आता छान आपण घासून घेऊया, कारण त्याला जास्त वेळ लागणार होता. आणि त्याचबरोबर ते लिंबात मिठात असे भिजत टाकलेत का ते अजून लवकर स्वच्छ होतात. आणि आपल्याला पूर्ण ते स्वच्छ निघावेत हा नेम नाही, पण त्याचे होल पूर्ण मोकळे झाले ना ते छान चालतात. आपल्याला स्वयंपाक करताना काही त्रास होत नाही, होल मोकळे होतात आणि गॅस चांगला चालतो. जे की असा निम्मा ते जे ब्लॉक झाले होते होल, ते तसे नाही आहेत. आता पूर्ण बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेले आहेत. तर फायनली ते कधीही ओलेच ठेवायचे नाही, ते पुसून घ्यायचे पहिल्यांदा. तर बघा मी छान पुसलेत. आणि मी तरीही गॅसवर लगेच ठेवायचे नाहीत, किंवा गॅसवर ठेवले तर लगेच चालू करायचं नाही, जरा वेळाने करायचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय, धन्यवाद.